नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर. सुमित माळी दी ट्रॅव्हलर. तर आजचा आपला पहिला प्राणी आहे येलो टायगर. येलो टायगर हा वेगळा प्रजाती नाही, साधारणपणे सामान्य वाघच आहे. त्यालाच आपण बेंगल टायगर असेही म्हणतो, कारण त्याचा रंग पिवळसर केशरी असतो. आता वाघाचा रंग पिवळा का असतो तुम्हाला माहिती आहे का? तर वाघाचा नैसर्गिक रंग पिवळा, केशरी किंवा सोनेरी असतो. त्यावर काळे पट्टे असतात. हा रंग त्याला जंगलात लपायसाठी मदत करतो. वाघाचा रंग पिवळा असण्याचे कारण म्हणजे वाघाच्या शरीरात मेलानिन पिगमेंट्स असतात. आता गोल्डन टायगर म्हणजे काय? काही वाघ खूपच फिकट पिवळे किंवा सोनेरी दिसतात. त्यांनाच आपण गोल्डन टायगर असेही म्हणतो. हे जेनेटिक म्युटेशनमुळे होते. हे खूप रिअर असते. गोल्डन टायगर भारतातील काझीरंगा नॅशनल पार्क, आसाममध्ये अशा दुर्मिळ वाघाचे दर्शन झाले आहे. हे बघा तिथे बसलाय पांढरा वाघ, म्हणजेच व्हाईट टायगर. ही काय वेगळी प्रजाती नाहीये, बेंगल टायगरचाच एक दुर्मिळ रंगाचा प्रकार आहे. त्यालाच कलर व्हेरिएशन म्हणू शकतो. त्याच्या शरीराचा रंग पांढरा किंवा क्रीम असतो. पट्टे काळे किंवा तपकिरी, डोळे निळ्या कलरचे असतात. आता ह्या वाघाचा रंग पांढरा का असतो? हा एक जेनेटिक म्युटेशनमुळे होतो. विशेषतः रिसेसिव्ह जीनमुळे होऊ शकतो. दोन्ही पालकांकडून हा जीन मिळाला तरच पांढरा वाघ जन्माला येतो. पहिला पांढरा वाघ 1951 मध्ये सापडला. तो रेवा येथे सापडला. त्याचे नाव मोहन होते. त्यापासून पुढे ब्रीडिंग करून पांढरे वाघ वाढवले गेले. तर बघा मित्रांनो, जंगलचा राजाचा कसा आवाज येतोय. जास्त करून सिंह कुठे आढळतो? आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतात फक्त गिर नॅशनल पार्क येथे आशियाई सिंह आढळतात. भारतातील सिंहांना आशियाटिक लायन म्हणतात. सिंहाचे वैशिष्ट्य असे, नर सिंहाच्या मानेभोवती मोठी आयाल असते, म्हणजेच ते मोठे मोठे केस, त्यालाच आयाल असे म्हणतात. तर नरसिंहाचे वजन 150 ते 250 किलोग्रॅम असते, तर मादीचे वजन 120 180 किलोग्रॅम. तर हे बघा मित्रांनो, इथे आहे अस्वल. अस्वल हे शक्तिशाली आणि सस्तन प्राणी आहे. जंगलात राहणारा आणि सर्वभक्षी प्राणी आहे. अस्वल जास्त करून कुठे आढळतो? तर उत्तर अमेरिका, युरोप, आशिया. तर भारतात मुख्य करून रान अस्वल आढळतात. रान अस्वलाचे शरीर मोठे, जाड, दाट केस असतात. त्याचे नखे मजबूत असतात. त्याचे वजन 60 किलोग्रॅम ते 600 किलोग्रॅम प्रजातीनुसार बदलते. अस्वल काय खातो? फळे, मध, कीटक, मासे, कधी कधी मांस पण खातो. स्लॉथ बिअर मुख्यतः भारतात आढळतं. मुंग्या, वाळवी खातो. बरोबर जवळ इथं पाहायला भेटली असती ती चालू तर ही बघा मित्रांनो, मगर कशी झोपली. हा पाण्यात व जमिनीवर राहणारा मोठा सरपटणारा प्राणी आहे. तो अतिशय प्राचीन काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. मगरांचे पूर्वज डायनोसॉरच्या काळात जगत होते. सुमारे 20 कोटी वर्षापूर्वी मगरासारखे प्राणी अस्तित्वात होते. ते डायनोसॉर यांच्या काळातील आहेत. डायनोसॉर नष्ट झाले, पण मगर आजही जिवंत आहे, म्हणून त्यांना लिव्हिंग फॉसिल्स असेही म्हणतात. एन्शियंट इजिप्तमध्ये मगर पवित्र मानले होते. येथे सोबेक नावाचा मगर देव होता. लोक त्याची पूजा करायचे. आता मगर पाहून झाली. आता आम्ही चाललोय पुढं. याच्यात पण मगर नाही. हा इथं कास होय. तर हे बघा मित्रांनो, इथे किती कासव आहेत. कासव हा एक प्राचीन सरपटणारा प्राणी आहे. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कठीण कवच असते. कासव सुमारे 22 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर आले. कासव पण डायनोसॉरच्या काळात जगत होता. त्यांनी अनेक मोठे बदल सहन केले. कासव आजही जवळजवळ तसेच दिसतात, म्हणून त्यांना पण लिव्हिंग फॉसिल्स असे म्हणतात.
हे बघा इथे आहे गांडूळ, पण आम्हाला काय गांडूळ दिसलंच नाही. गांडुळाला अर्थवर्म असे म्हणतात. हा मातीमध्ये राहणारा लहान मऊ शरीराचा प्राणी आहे. त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. ओलसर मातीमध्ये शेती, बाग, जंगलात पावसाळ्यात जास्त दिसतो. शरीर लांब व गोलाकार, अनेक लहान लहान सेगमेंट्स असतात. तर मित्रांनो, आपला पुढचा प्राणी आहे अजगर. अजगर हा बिनविषारी आहे. तो आपल्या शरीराने शिकार आवळून मारून टाकतो. अजगराची लांबी 9 ते 12 फूट, त्याची जनन क्षमता 12 ते 15 अंडी. त्याचं आयुष्यमान अंदाजे 20 वर्षापर्यंत असतं. त्याचा रंग तपकिरी, हिरवट, काळे नमुने असतात. दात असतात पण विष नसते. अजगरांचे पूर्वज सुमारे 10 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात होते. ते सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्राचीन गटातून विकसित झाले. अजगर जास्त करून कुठे आढळतो? आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारतातही आढळतो. जंगल, गवताळ प्रदेश आणि पाण्याजवळ अनेक संस्कृतींमध्ये सापांना रहस्यमय आणि शक्तिशाली मानले जाते. भारतात सापांचे धार्मिक महत्व आहे. लॉर्ड शिवा म्हणजेच महादेव यांच्या गळ्यात हे साप असतो. हे काय खातात? तर ससे, पक्षी, लहान प्राणी. अजगराची शिकार करण्याची पद्धत म्हणजे शरीराने घट्ट आवळून शिकारीला मारून टाकतो. अंतर पूर्ण गिळून घेतो.